नमस्कार मंडळी, चला तर मग एकदम मस्त रसरशीत अशी जशी लग्नामध्ये बुंदी भेटते ना तशी बुंदी आज आपण बनवणार आहोत। जर काही गोड खाण्याची इच्छा होत असेल तर झटपट तयार होणारी ही बुंदी एकदा नक्की बनवून बघा। करायला म्हणताल तर अगदी सोपी आहे। तर बघू शकता किती मस्त अशी रसरशीत ही बुंदी दिसत आहे। नक्की बनवून बघा। या पद्धतीने जर काही गोड खावंसं वाटत असेल तर एकदम हलवाई स्टाईल ही बुंदी बनवलेली आहे। एकदम मस्त रसरशीत दिसत आहे। बघू शकता रंग सुद्धा एकदम मस्त आलेला आहे। किती मस्त अशी बुंदी झालेली आहे। नक्की बनवून बघा या पद्धतीने। चला तर मग अजिबात वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात। 1 कप किंवा 1 वाटी बेसन पिठापासून भरपूर बुंदी तयार होते। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे एक पातेलं घेतलेला आहे। अगोदर आपण बुंदीसाठीचा पाक तयार करून घेणार आहोत। तर इथे अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे। जेवढी साखर घेतली तेवढंच इथे पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला याचा पाक तयार करायचा आहे। पाक एकदम घट्ट करायचा नाही किंवा पातळ सुद्धा ठेवायचं नाही। थोडासा चिपचिपा व्हायला लागला की लगेच गॅस बंद करायचा आहे। यामध्ये मी 2-3 इलायची अशा प्रकारे कुटून टाकणार आहे। याचा सुगंध खूप मस्त लागतो बुंदीमध्ये। चला तर आता हे पातेलं गॅसवर ठेवूया। तोपर्यंत आपण बुंदीसाठी बेसन काढून घेणार आहोत। तर इथे 1 वाटी भरून मी बेसन घेतलेलं आहे। बेसन कोणतंही वापरू शकता। आता यामध्ये ऑरेंज कलरचा फूड कलर मी टाकून घेतलेला आहे। तर एकदम थोड्या प्रमाणामध्ये टाकलेला आहे। आता थोडं पाणी घालून छान असं घट्टसर पीठ आपल्या इथे काढून घ्यायचं आहे। एकदम हलवाईपेक्षा सुद्धा भारी ही बुंदी तयार होते। चला तर मग थोडं पाणी घालून छान पीठ काढून घेऊया। तर बघू शकता अजून थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडंसं पातळसर, जास्त घट्ट सुद्धा कालवायचं नाही किंवा मग पातळ सुद्धा कालवायचं नाही। अजून थोडंसं पातळ हवं आहे। तर बघू शकता पीठ एकदम मस्त असं कालून तयार झालेलं आहे। आता आपण लगेच बुंदी पाडायला घेणार आहोत। थोडा वेळ अशा प्रकारे हातानेच फेटून घ्यायचं आहे म्हणजे पीठ एकदम हलकं फुलकं होतं आणि बुंदी सुद्धा मस्त तयार होते। तर बघू शकता याची कन्सिस्टन्सी एकदम मस्त आलेली आहे। अशाच प्रकारचं आपल्याला हे पीठ हवं आहे। गॅसवर कढाई ठेवून घेतली, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तुम्ही तुपामध्ये म्हटलं तरी सुद्धा करू शकता। तुपाची बुंदी सुद्धा मस्त लागते। तर बघू शकता आपल्या पाकाला सुद्धा उकळी आलेली आहे। थोडासा चिपचिपा झाला की गॅस बंद करायचा आहे। अजून थोडा उकळायला ठेवलेला आहे। चला तर तोपर्यंत बुंदी घेऊयात। अशा प्रकारचा झाऱ्या घ्यायचा आहे। घरामध्ये जो अवेलेबल असेल तोच घ्यायचा। छोटा असेल तरी सुद्धा छान अशी बुंदी पडली जाते। चला तर मग तेल आपलं गरम झालेलं आहे। आता गॅस इथे मीडियम करायचा आणि अशा प्रकारे मिश्रण झाऱ्यावरती टाकायचं। चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे गोल फिरवायचं आहे। बघू शकता काय मस्त अशी गोल गरगरीत इथे बुंदी तयार होत आहे। जर गोड खावंसं वाटत असेल तर अशा प्रकारची बुंदी एकदा नक्की बनवून बघा। करायला खूप सोपी आहे। अगदी 15 मिनिटांमध्ये ही बुंदी बनवून तयार होते। चला तर मग एक बॅच मी इथे टाकून घेतलेली आहे। आता याला कमी गॅस किंवा मिडियम गॅस ठेवून चांगली कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची। त्यानंतर याला काढून घ्यायचं आहे। तर बघू शकता रंगसुद्धा बदललेला आहे। अजून 1-2 मिनिटं ठेवायची आणि लगेच बुंदी काढून घ्यायची। बुंदी तळण्यासाठी कमी वेळ लागतो। एकदम लग्नामध्ये किंवा प्रसादासाठी जी मंदिरामध्ये बुंदी भेटते किंवा मग गावाकडच्या लग्नामध्ये जी बुंदी भेटते ना त्याच पद्धतीची बुंदी तयार होते। चला तर बुंदी तळून झालेली आहे। एक बॅच मी याला काढून घेते। नंतर पुन्हा दुसरी बॅच आपण टाकून घेणार आहोत याच पद्धतीने। आता काही बुंदी थोडीशी बारीक सुद्धा पडते। ती जर या झाऱ्यामध्ये निघत नसेल तर छोटासा झाऱ्या घ्यायचा आहे अशा प्रकारचा आणि या झाऱ्याने ही बुंदी सगळी काढून घ्यायची किंवा मग तुम्ही पुरणाच्या चाळणीने सुद्धा ही बुंदी काढून घेऊ शकता। चला तर मग बुंदी आता मी काढून घेणार आहे आणि सगळी बुंदी याच पद्धतीने तळून घेणार आहे। तोपर्यंत आपला इथे पाक सुद्धा तयार झालेला आहे। गॅस आता बंद करून घ्यायचा। जर पाक थंड झाला असेल तर पुन्हा गरम करायचा आणि गरम पाकामध्येच ही बुंदी टाकायची आहे। चला तर मग सगळी बुंदी या पद्धतीने बनवून घेते। तर एकदम मस्त अशी कुरकुरीत बुंदी तळून घ्यायची आणि पाकामध्ये गेल्यावरती एकदम रसरशीत ही बुंदी तयार होते। तर किती मस्त असा रंग आलेला आहे बुंदीला, एकदम कुरकुरीत झालेली आहे आणि आपला इथे पाक सुद्धा तयार झालेला आहे। आता मी इथे गॅस बंद केला होता मगाशी, थोडासा गार झाला होता पाक, त्यामुळे पुन्हा गॅसवर ठेवला आणि एकदम असा पातळ ठेवायचा नाही किंवा एकदम घट्ट सुद्धा करायचा नाही। हे बघू शकता थोडासा चिपचिपा झाला की लगेच गॅस बंद करायचा आणि या गरम पाकामध्ये ही बुंदी टाकून घ्यायची आहे। तर बुंदीसुद्धा मस्त इथे तळून झालेली आहे आणि थंड देखील झालेली आहे बऱ्यापैकी। चला तर मग गरम पाकामध्ये मस्त बुंदी टाकून घेऊयात आणि ही बुंदी टाकल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला ही पाकामध्येच भिजवत ठेवायची आहे। भिजवल्यानंतर बुंदी मस्त फुगते आणि रसरशीत तयार होते। किंवा मग तुम्हाला प्रसादासाठी काही बनवायचं असेल तर अशा प्रकारची बुंदीसुद्धा बनवली जाऊ शकते। एकदम मस्त आणि झटपट तयार होते। घरगुती
साहित्यामध्ये मस्त अशी बुंदी इथे बनवलेली आहेत. बघू शकता पाकसुद्धा मस्त असा इथे तयार झालेला आहे. सगळी बुंदी यामध्ये टाकून ठेवली, मिक्स करून घेतलेला आहे. आता याला आपण 10 ते 15 मिनटं अशीच भिजवत ठेवूयात या पाकामध्ये. बुंदी छान अशी मुरली की आपण बघूयात नंतर. तर बघू शकता किती मस्त अशी फुगून वरती आलेली आहे. एकदम दुप्पट ते तिप्पट ही बुंदी फुगलेली आहे. एकदम रसरशीत दिसते. चला तर मग आता बुंदी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता ही बुंदी थोडीशी म्हणजे आत्ता बनवलेली आहे त्यामुळे थोडी रसरशीत दिसते. एकदम असा पाक दिसत असेल, परंतु आपण हिला सकाळीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. ही बुंदी एकदम मस्त अशी झालेली आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशीसुद्धा बघूयात. एकदम मस्त अशी ही बुंदी होते. एकदम सुकी बनते आणि आतमध्ये एकदम रसभरी आहे. चला तर मग बुंदी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर काय मस्त दिसत आहे, बघूनच खावीशी वाटते. रंगसुद्धा मस्त आलेला आहे. हलवाई स्टाईल इथे आपली बुंदी बनवून तयार झाली. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये ही बुंदी बनवून तयार होते. चला तर मग इथे बुंदी मस्त आता काढून घेतलेली आहे प्लेटमध्ये. थोडासा पाक दिसत असेल, परंतु ही थोडीशी सुकल्यानंतर किंवा एकदमच दुसऱ्या दिवशी ही बुंदी खूप मस्त तयार होते. एकदम हलवाई स्टाईल इथे बुंदी तयार झालेली आहे. बुंदीचा दाणा बघू शकता, काय मस्त मोत्यासारखा गोल आलेला आहे. एकदम रसरशीत ही बुंदी तयार झालेली आहे. बुंदीचा दाणा दाबून बघितला, बघू शकता काय मस्त असा त्यातून पाक बाहेर येत आहे. म्हणजे बुंदी एकदम मस्त झालेली आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा. या सोप्या पद्धतीने गोड खावंसं वाटत असेल तर अशा प्रकारची बुंदी नक्की बनवून बघा. खूप मस्त तयार होते. चला तर मग आता ही बुंदी आपली इथे रात्री मी तुम्हाला दाखवली आहे. सकाळी आपण पुन्हा बघूयात. ती ओली आहे थोडीशी अजून. सकाळी एकदम मस्त तयार होते. तर एकदम मस्त अशी रसरशीत इथे बुंदी तयार झालेली आहे. मुलांना सुद्धा आवडते, इतकी मस्त ही बुंदी लागते. तर सकाळी बघू शकता किती मस्त दिसत आहे. एकदम मस्त रसरशीत आहे अजूनसुद्धा. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त तुम्हीसुद्धा या पद्धतीची मस्त मोकळी सळसळीत अशी मोत्यासारखी बुंदी नक्की बनवून बघा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.